आज आपण दुलवडच्या मुहूर्तावर स्वप्नील सरांच्या ऑफिसमध्ये आलो आणि ते नेहमीच कामात व्यस्त का ते आता प्रिटेंड करतायत माहीत नाही मला, पण आता त्यांनी परत सुरू केलं आहे काम. हां, तर ते आता थोडंसं आहे लोडमध्ये. काय करताय काय सर तुम्ही? सुट्टी दिवशी पण काम करता? किती करणार पण ना, पोटापुरतं कसं काय, लोकांची सेवा झाली पाहिजे. आणि तरी त्यांनी आम्हालाही वेळ दिला आहे, त्याबद्दल त्यांचं तसं आभारच मानले पाहिजेत. सत्कार त्यांचा घेणार आहे आम्ही शेवट. शिवराज नेहमीप्रमाणे मोबाईलवर हित आहेत, पण आम्ही पोल केलं की नाही बघत ते कुठंच. कसं वाटतंय पंकज तुला इथं आल्यावर? सरांचा आदर तिथ्य. आशिष आत्ता वडा खाल्ला एवढी मजा नाही आली तशी एवढी. काय म्हणते मजा मजा. आणि तुम्ही तशी आम्हाला मारलीच की डायरेक्ट गोव्याला. हे आता आपण हे करू. शिवराज दोन शब्द सरांबद्दल. त्यांनी समाजासाठी नाही पण किती अतिरिक्त भार किती सहन करायचं ना. खूपच भार पण नाही सक्षम आहेत ते. अजून एखादा भाग घेऊ शकतो. सक्षम आहेतच ते. इथपर्यंत पोहोचणं म्हणजे मोठा प्रवास नाही. सक्षम अधिकारी आणि त्यांच्या चेहऱ्यावर असं की ते काय गमतीचा विषय नाही. फक्त सक्षम अधिकारी तसं असेल तरच ॲडिशनल चालेल. तेवढं पण आहे. पण ते काय असं मनाला लावून घेत नाहीत. त्यांची एक मला आवडलेली गोष्ट म्हणजे मनालाच लावून नाही घेत नाही का. म्हणजे किती त्याला काय नाही म्हणजे कसं काय हे दॅट इज रिअली इम्पॉर्टंट नाव की काय ते हे करत नाही. तो काय आपल्या शुभेच्छा त्यांना. कसं झालं काय काय आवडलं विचारा मी उत्तर देतो. नाही तुम्हाला कसं वाटतं ओव्हरऑल एक्सपिरियन्स? चांगलं वाटतंय. कोल्हापूरवरून अचानक गोवा चांगलं वाटतं. अचानक इकडून जायचं ते नाही चांगलं. थांबा एक अरे राऊंड मध्ये चाललंय. तुमचं काय म्हणे? तुमच्या अपेक्षा जास्त आहेत. कोल्हापूरवरून गोव्याला आलो चांगलं वाटलं. पण रविवारी गोव्यातून कोल्हापूरला जायचं होतं, पण आज शनिवारी जायचं ते चांगलं नाही. असू द्या वाटेल चांगलं. नाही माझा तर काय चांगलंच होतं. फक्त कसं आहे लोकांचे प्रतिसाद कधी निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये आहेत, पण आम्ही खुश आहे. आणि वादविवाद होतात त्याला काय पण मी मानवतच नाही वाद. नाही एक तर आवडेल नाही तर नाही आवडेल. तुमची तुम्ही काय या निमित्ताने एकच सांगायचं, प्रत्येकाने स्वतःचं मत मांडावं, घाबरू नये. आम्हाला तर पिक्चर क्लिअर नाही अजून. तुम्हाला ती ऐका मला काही जण दबावात राहतात, ते राहायला नाही पाहिजे. ट्रिपला सगळे बिन दबावात माणसं फिरली पाहिजे. प्रत्येकाला ज्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी ऍडजस्ट केलं पाहिजे. तुमचं काय होते, आम्ही निर्णय घेतलेला आहे, तुम्हाला विचार करायला स्वातंत्र्य. काय करणार विचार?
आशिष सर अहो शाक वर जायचंय पण लोकांचे कावळे वर जायला नाही निवांत हा. छान होतं ते जे काय? सगळ्यांना आवडलं मला माहिती नाही, पण मला तर खूप चुकीचं आवडलं आहे बरोबर आणि जे काही सरांनी आता शाक सोयीत वर जाणं सांगितलं, चुकीचं आहे. आपण सरांना म्हटलं दाखावे छान होता घाबरली ना सरांसारखंच लोकं. गोड होता माणसं सगळी चांगली आहेत. तेच मी म्हणलं भांडतात थोडीशी तेच नाही पण एक भांडण्याशिवाय प्रेम नाही ना. पेटंट लाईट असेल सेटल टेस्ट नाही सटल नव्हती सटल नव्हती नाही तुमच्या मनात अजून काय असेल तर आता आमच्या मनावर निबंधले असतात. कशिनो त्याचं कशिनो काय आपण हो कशिनो जायचं नाही ना. नाही कसिनोला जायचंच आहे. व्हिडिओ बंद केल्यानंतर मला नाही माहिती की प्रणील काय प्लॅन बनवतो. नाही, नाही, व्हिडिओ तर कसिनो आम्हाला फक्त मॅपच लागतोय दुसरं आम्ही काहीच करणार बंटी सगळी बंटी हे केली. कशिनोचं लोकेशन आत्ताच पाठव ग्रुपला. बंटीची पाच लोकेशन नाही, नाही, नाही. शांत बसला तरी चालेल पण 5 मिनिटं रिएक्शन. 5 मिनिटं reaction. त्याला वास्तवच्या वडिलांचं नाव विचारत आहे संजय बाबाजी काय माहिती संजीव नाव आहे संजीवचं नाव काय शिवाजी साठम नाही प्रवासाची मजा घेतोय आम्ही आम्हाला काही डेस्टिनेशन मॅटर करत नाही पण आमची अशी रिक्वेस्ट आहे जिथं जायचं ते लोकेशन ग्रुपवर सोडावं. वेळेत सोडावं. उठायच्या आधी सोडावं. नाही अजून बिल येतंय त्यामुळे थांबू शकतो ही बरोबर तुम्ही निघताना तरी लोकेशन ग्रुपवर सोडावं. तुम्ही इथनं उठल्यावर पुढे गेल्यावर सांगता आता हे मनोगत व्यक्त करायचं सर की कसा झाला प्रवास काय अत्यंत सुंदर झाला अनप्लॅन गोवा विजिट आणि त्याच्यानंतर पवार साहेबांनी केलेला आदरात त्याच्याबद्दल आभारी आहे आणि शून्यातून परत एकदा लाखापण उडी घेतली आणि गोवा ट्रिप सांगत आहे लाख तुमचा हातभार लागलाच तसं नाही म्हणलं तरी विलिंग ते म्हणतात ना विलिंग टच त्याचं श्रेय घेतलं टीम एफर्ट. बॉईज प्लेड वेल बस ठीक आहे धन्यवाद सर फॉर्म्युला वनचा जरा आता हे ज्यांनी नाही माझं काय नाही बोलू मी लय वेळा बोललोय पण तरी पण चांगला झाला प्रवास. फक्त तुम्ही जरा एक्सटेंड करायचं पुढे आणि अनप्लॅन काय म्हणतात गोष्टींना तयार राहा जास्तीत जास्त आणि लय गोव्याला नाही मोकळ्या मनाने जरा गोष्टी म्हणायचं. accept करा. नाही पण तुमच्या मनात आलेल्या गोष्टी अगोदरच आमच्या कानात सांगितलं तर तसं मग सर आपण आणि रचना इन्शाल्ला बॉयज प्लेट जाईल. आता विन नाही आता लन नाही. एवढंच बस बस. फॉर्म्युला वन बद्दल काय सांगायचं काल आता ओव्हरऑल ट्रिप चांगली झाली सगळ्यांनी चांगलं आल्याबद्दल आज सगळ्यांचं अभिनंदन हे काय धन्यवाद करावा लागेल सगळ्यांनी वेळ काढून सगळ्या लोकांना टाइम दिला पवार साहेबांनी एवढं चांगलं आदरातिथ्य केलं आलोक सरांच्या गायडन्ससाठी गोवा ट्रिप गायडन्स खाली गोवा ट्रिप बी भारी झाली आणि आलोक सर शिवराज सरांना फॉलो करताना काल फॉर्म्युला वन ड्रायव्हिंग बी आम्ही बघितली आम्हाला त्यामुळे थोडं- ओव्हरऑल आम्ही trip बद्दल खूप समाधानी आहे आम्हाला छोटी बंधनं होतीच पण आम्ही त्या बंधनात पण ट्राय केला पुढे जायचा पण नाही झालं. आलोक सरांना DRS काही मिळाला नाही काल ओव्हरऑल तुम्हाला मजा आली ना मागं लोकांना लगेच उलट्या यायला लागलेल्या. ती सांगायचं नाही लगेच तुमचा तू नको पडू आमच्यावर सगळा फोकस नको तिथं गप बसलेले त्यांच्यावर घ्या थोडं असं चित्तथरारक प्रवास झाला. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 5व्या गेअर मध्ये घाटातून गाडी चालवली म्हणजे आमच्या गाडीला तुम्ही तुमच्या गाडीच्या मागे कोण नव्हतं त्यामुळे हॅपलू शकतोय आमच्या गाडी मागे लगेच उलटे येत होते तुम्ही आज
ट्रिपमध्ये चांगला शब्द दिला तिडी. सर्व्हिस सेंटरची एकदा भेट घ्यावी. तरी तुम्ही चांगला शब्द दिला तिडी. तिडी मारून बसले. तर आता माझं काय म्हणतात आम्ही सर्वजण काय म्हणतात बंटीचे 4 शब्द ऐकण्यासाठी तरसलोय. सो प्लीज मूव ऑन टू बंटी अँड मोठा प्रवास झाला तर 3 दिवसाचा प्रवास ऐकायचा आहे. आणि माझं एक काय म्हणतात स्पेशल रिक्वेस्ट आहे 2-3 शब्दात आहे ना प्रणीलचं काय म्हणतात वर्णन पण करावं ओव्हरऑल ट्रिप इंटरफरन्स आणि काय ते सांगतो आशिषने तेवढं वर्णन करावं. नाही आधी प्रणील बंटी करे बंटी करे. तू चला बंटी आता कोणी बोलला व्यक्त होऊ द्या बंटीला. तू प्रश्न विचार सांग. 3 दिवसाचं वर्णन करायचं. 1 दिवस 2 दिवस 3. म्हणजे आपण निघालो गुरुवारी, निघालो कोल्हापूर म्हणून नेहमीप्रमाणे इंटरनेट तयार, सगळं तयार. पण आतल्या गाठीच्या माणसांनी प्लॅन काय वेगळाच होता. कोणाचा आहे तो अजून न कळलेला प्लॅन आहे तेवढं गोव्याचा. त्या कृष्णा एक्झिक्युटिव्ह नारळ फोडला आपला की बस. गोव्यातला प्रवास भारी होता. विकीने जरा अजून एक्सटेंड करायला पाहिजे. पांढरस्ता भारी होता त्याच्यामुळे त्याचं नाही काय. गोव्यातलं कसिनोचा एक्सपिरियन्स भारी होता. सरांमुळे आम्हाला लाभ मिळाला कसिनोचा. झिरोचा इन्स्टिंट आला, मोठमोठ्या कप्पांचा पण आला. कसिनोचा पुरेपूर लाभ घेतला. कसिनोचा पुरेपूर लाभ. पुरेपूर नाही म्हणता येणार. पुरेपूर लाभ नाही आम्ही तिघांनी पुरेपूर घेतला. आम्ही नाही घेतला. आम्हाला अजून आता थांबायचं स्वप्नीलच्या पार्टीसाठी स्वप्नीलला कळलंय कोण कोण आहे कोण कोण नाही. आपली माणसं कोण आहे, लांबची माणसं कोण पार्टी आहेत. अॅनिमल डिटेक्ट झाले. पण ते परत कसिनो आणि वेळ व्यक्त करताना आशिष थोडा भावनांश झाला होता. नाही सगळ्यात एक चांगलं काय झालं की आशिषची केस सुटलेली. त्यामुळं शिवराज जरा घाबरून होता 2 दिवस. पहिल्यांदा त्याला शिवराजनं पण मोकळं झालं पाहिजे. आंबीचा लुक बघितला त्यांनी. आम्हीचा लुक बघितला. केस त्यांनी येताना तर बांधून आणले पण ते किती दिवस राहतात काय सांगता येत नाही आता. सॉरी बरं का आशिष, काय असेल तर. आणि शेवटचा कोल्हापूरचा सेशन चांगला होता. बोलबिडू तर झाला पण चांगला होता. राजकीय भौगोलिक दृष्टी स्टँडअप कॉमेडी त्यांनी 4 वेळा त्यांच्या फेमस आहेत दरवेळेसच्या. थोडक्यात काय बोल बिडू म्हणजे कोण तर स्टँडअप कॉमेडी म्हणजे कोण हे आपल्याला कळालं. सतरंजी घेऊन आपल्याला फिरायला लागते आयुष्यात. फक्त आपण ठरवायचं वर आहे का काही खाली. काही लोकांनी कोणी पण केलं पाहिजे म्हणजे पटपट ग्रीप घेतले पाहिजे. हो. कळला पाहिजे. त्यासाठी लागला त्यासाठी रील जरा जास्त बघितलं रील पाहिजे. जास्त बघितल्या पाहिजे त्यासाठी. आणि आणि प्लॅन नको स्वतःची आवड दुसऱ्यावर लादू नये. तो प्रवासातला वर्णन म्हणजे मला मँगो आवडते म्हणून तुमचं तुम्ही खावा नाही बसा. असलं काही करू नका. सगळ्याला काय विचार आणि म्हणजे एखाद्याला सीताफळ आवडू शकतं नाही. बंटी सगळ्यांना आवडत असेल तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. पहिले विचार करा कॉमन बाबा टेंडर कोकोनट खाऊ शकतात. नाही तू काय कुणाला विचारू नकोय. आणि आवडेल ना आवडेल. नाही माझं काय म्हणणं 7 पोरं सोडून अजून दुसरी कुठली पोरं आहेत ती एकदा बघा. ही पोरं कुठली मग त्या पोरांना काय वाटत हे सगळ्यात आपल्याला न सुटलेलं पोरं. देवेंद्र फडणवीसच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर बाकीच्या पोरांना वाटते पोरांना सगळं वाटतं. हा फेक नेरेटिव्ह. तो फेकण्याची खूप झालाय आखी ट्रिप पण. आणि त्या पोरांनी पण आपल्या ऍडजस्ट करायला ऍडजस्ट म्हणजे त्या काय पोरांमुळे. हो. आणि ते स्वप्नील सांगतील त्याचे प्लॅन आहेत प्लॅन जे वेगवेगळे डिस्कस नका करू त्याच्याबद्दल थोडं वर्णन करा. पंख्याला किंमत प्लॅन माहिती आणि आणि ते पर्सनल मेसेज लिहिलेले आणि सेंड केलेले बघत जा. असं करू नका की मोबाईल तिकडे आम्ही इकडे असं करू नका. नाहीतर तिसरा मोबाईल कुठला आहे ते आम्हाला सांगा. प्रयत्न करू. अजून प्रयत्न नाही, नाही. सुधारणा पाहिजे. कारण कसं इट्स अ टीम इफर्ट्स. सगळ्यांनी तुमचं उद्धव ठाकरे केलं याचा आभार मानला. हो आहे, येणार आहे. चालतं होतं ठाकरे एवढा ओढून आणले. तर आशिष आशिष से विथ सॉरी. केस सूट नको. बिंदास रेमो नाही ठीक आहे. 4 दिवस 3 दिवसाच्या 4 दिवस ट्रिप झाली आपली. अरे बापरे, हा करेक्शन. आणि आपण सुरुवात खाण्यापासून करू. सुरुवात आपण पहिल्या दिवस मानस आज सगळ्या पोरांनी म्हटलं पण स्वप्नील मानला मानस जायचं मानसलाच गेलो. सुंदर जेवण होतं. 1.5 तास ठेवली पोरं.
तर आपला एक सरपरोसचा सीन झाला All म्हणजे right, that's right. Perfect. त्यानंतर आलो एकदम गप्पा टप्पात आमचे उद्धव ठाकरे एकटे पडलेले सरकार इकडे हायजॅक केलेलं पण झालं श्रीकृष्णाचा प्लॅन झाला त्याच्या अगोदर कोल्हापूरवाडा पण त्रास किती दर्शन झाला हा? श्रीकृष्णाचा प्लॅन होता त्रास फार झाला नाही मला नाही, मला नाही. मला अरे, गंमत होती गंमत होती म्हणजे गंमत असते आता मित्रांबरोबर बरोबर अगदी. त्रास झाला की त्याचं लक्षात राहतो मित्रांबरोबर काय दुलवडी दिवशी व्हेज खाणं ते पण श्रीकृष्णाला गंमत असते त्यानंतर संध्याकाळी गोव्याचा प्लॅन झाला सगळं छान झालं सरांनी प्रवास अगदी थरारक आमचा प्रवास झाला उजव्या डावीले उजवी नंतर कळायलाच बंद झालं कुठली लेन असं छान करत गोवा टप्प्याला गेलो तिथं मस्त एकदम छान होता बिल आपला आणि सुंदर होता गाडीला पाठीमाग पण सीट बेल्ट असत कळायला हे काल शिवराजने मला सांगितलं की मागे पण सीट लेन असतो घाबरू नको ट्रिप डबल लेन रोडला घ्यावी इथून पुढं हे काही जे काय असेल ते divide आंबोली करून घाटात जर सर एकदम असे खुललेले काय आता काय शिवराजने तर नाराज केलं जरा शिवराज नाराज केलं शिवराजने नाराज केला नाराज काय आम्हाला सांगितलंच ना शेवट हा. काही प्रश्न उत्तर ठेवले तू दिस इज असं बरं पुढच्या डोकं- ट्रिपसाठी, पुढच्या ट्रिपसाठी. आग्रह बी आपणच घेतला हा शुक्रवारी आग्रह- संध्याकाळी नाही, मान ठेवायचं काम केलं शुक्रवारी संध्याकाळी शॅकवर छान जेवण झालं मस्त एकदम सगळ्यांनी एन्जॉय केला फुल तो प्रश्न चिन्ह आहे त्यानंतर घरी आल्यानंतर ना परत मस्तपैकी सगळेजण खेळले पत्ते वगैरे काय 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 दुसऱ्या दिवशी सकाळी उठून राजकारण झालं राजकारण असं झालं की पंकज मी ठरवलं नाही हे आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला सोडून सगळ्यांना माहित होतं आशात पंकज म्हणून बघताय आणि नंतर होती म्हणतात की तू कुठली बघितली तर कुठली रो सोडू देते आता पण छान झालं सगळं सकाळचा नाश्ता वगैरे सगळं छान झालं. त्याच्यानंतर मी खूप चुप मेसेज येते आता काय बघू नको आपल्याला जायचंच आहे. तिथून आमचं दुपारी आलोक सरांच्या रिकमेंडेशन वरती 8 जुनाला गेलो अतिशय सुंदर कॅफे आणि लोकांना आवडलं नाही भूक लागली असताना पण ठीक गेलं आहे. नाही पाहिजे. हा पण ते कॅफे जाऊन बसण्यासारखं बघण्यासारखं जेवण्यासारखं नाही असं म्हणायचं म्हणणं नाही पण ठीक आहे छान कॅफे तिथून आपण कॅसिनोला गेलो स्वप्नील सर आलोक सर सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोरांनी फुल एन्जॉय केला सगळे पहिले जाणारे भरपूर जण होते 5 जण सरांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शूज वगैरे घेऊन पोरा गेरून घालून पण ठीक आहे मजा आली तिथं त्यानंतर काय बरं हा शिवराज सर एकदा त्यांची जी इन्स्टिंग घेत होते काय त्याला त्या इन्स्टिंगला तोड नाही पुढच्या वेळेस पोरांनी ठरवलेलं एक 10,000 रुपये घेऊन शिवराजला घेऊन यायचं बसायचं इन्स्टिंग इन्स्टिंग आता ते त्यानंतर आता रविवारी सरांनी सोडलंच नाही ऑफकोर्स म्हणले नाही जायचं आग्रह सरांचा आग्रह म्हणजे सुरुवातच बावड्याची मिसळ पोरांना एकदम काय ते त्यांनी मागचा मसुराचा आणि शेवट केला त्याचा नॅचरल आईस्क्रीम तरी म्हणतात ते जाऊ नका प्रेम प्रेम पोरांवरती जिव्हाळा ओव्हरऑल खूप सुंदर ट्रिप झाली एका शब्दात सांगण्यासारखी नाहीये आपण जाऊन होते पण सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम आणि सरांचं नियोजन जे होतं म्हणजे त्याला जेवढं माहिती पाहिजे तेवढंच माहिती करून द्यायचं बाकीचं आत ठेवायचं ऐकायचं जनाचं आणि करायचं मनाचं आवडीचं आणि म्हणायचं नाही मी आशानं म्हणतोय मी पंख्या म्हणतोय पोरं जी म्हणते ती करायचं. पण शेवटी सरांच्या ह्याच्यामुळेच आपण सगळे ट्रिप जिंकू शकलो त्यामुळे सरांचं पण धन्यवाद अभिनंदन अशा ट्रिप लवकर पुढची करा नियोजन टप्पा जरा अलीकडे घेतलं तरी चालेल हा ते आता बघा स्वप्नील सर म्हणतात नॉर्थ ईस्ट सर म्हणतात गोवा कुठेतरी सुवर्ण मध्ये काढा ठरवा आणि अजून एक गोष्ट ज्यांच्या पोटाला चटके बसले असतील हा. त्यांच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो सॉरी म्हणतो सर जरा पाहुणे नाही पाहुणे का आमचं त्या दिवशी एक मित्र झालता खूप दिवसातून हा त्याची ती बाजू पण बघितली बिचारा निरुत्तर झालता ती बाजू बघून म्हणलं नाही जुन्या इसका दिल भी डूबा है. पुढे देतो मित्र एक प्रश्न विचारला काही प्रश्नाची उत्तर नाही मिळाली तुम्हाला काही प्रश्नाची उत्तर नाही मिळाली तर आता तिकडे बरं असू द्या असू द्या. ओव्हरऑल सगळं खूप सुंदर झालं काही गोष्टी लवकरच आता आपण आज प्रवास चालू झाला पण काही गोष्टी अंधारात काही गोष्टी उजेडात अशा झाल्या मला काही माहित नव्हतं का गोव्याला जायचं नुसतं म्हणायचं मला वाटलं अशक्य आहे पण गोष्टी होऊ शकतात हे कळालं की कितीही लांब जाऊ शकतो आपण. अंडर एस्टिमेट केलं हा, अवघड नाही आणि न झोपता गाडी चालू शकतो सुद्धा गाडी शिकलं हो नाही म्हणजे मला ते म्हणतात ना की आपल्याला पोटेन्शियलची माहिती नसते आपल्याला आणि ते मित्रांमुळेच कळते की नाही गोष्टी होऊ शकतात एका दिवसात अजून म्हणजे माझ्यासाठी हे झालं की एका दिवसात आपण जाऊन आलोय हे दिवस ठेवायला आणि लागलं. रस्त्याच्या दोन्ही लेनी गाडी चालू शकतो हा. त्यामुळं ते कसं
काय काय गोष्टी आपल्याला जाणीव नाही, काय काय गोष्टी होऊ शकतात. तर जरासं आपण हे करू म्हणजे जसं आमच्या म्हणजे ते एक्सटेंड झालं पाहिजे. ठीक आहे, हळूहळू होईल आता, पण असं नाही की एकदमच काय बदल होत आहे, पण करूयात. बाकी काय मजा आली सगळी, खाण्याची पण चंगळ झाली आणि साहजिकच स्वप्नीलने फार चांगलं नियोजन केलं. Day 1, Day 3, Day 4 to नाशिक सगळी छान झाली. तर पुढं आपण परत एकदा करूयात असं प्रवास. आपण ते एक्सटेन्शनचे तुम्ही जे दिवस घेतले त्याचं कारण काय कळलं नाही. आता कसं आहे, टप्पा करायचे ते 2 टप्पे म्हणजे गोव्यावरून कोल्हापूरवरून बोलतो. तर एका टप्प्यात एवढ्या लांब जाणं जरा जिकीच वाटली आणि त्यात उद्यावरती त्यामुळे आपलं एक फंड घेतला मध्ये. आता कसं सोयीस्कर झालं. यापूर्वी जरी तुम्ही पुण्यातून कोल्हापूर गोव्याला गेलेला आहात, असं एका दमात नाही घेतलं, एका गेलेले दमात आहात. एवढं मोठं आता सरांचं मत आहे की एका दमात गोव्यातून पुण्याला जाणं अवघड आहे. यापूर्वी बरेच वेळ सर गेले, तर हे आम्हाला कारण पटत नाही. मध्ये कारण दम तुम्ही घेतलं. खरं कारण सांगा. खरं कारण मध्ये आधी त्यांनी दम घेतलेला आहे. खरं काय? जर मला नाईट ड्रायव्हची मजा घ्यायची होती तर यंदा पण हे कारण पटलेलं आहे. तुम्ही काय केलं? कारण नाईट ड्राईव्ह घेणं काय केलं? तर 3-4 च्या अगोदर निघू शकत नव्हता गोव्यातून आज रोजी. तुम्ही नाही गेलं तर feel आलाच असता. हे तुम्ही जाणता आणि तुम्ही हे जाणता हे आम्ही जाणतो. त्याच्यामुळे तुम्ही काय अजून सांगा काय पोहोचलोय बघा, जोपर्यंत लोकांना कारण पटत नाही तोपर्यंत तुम्ही कारण सांगत राहा. नाही कारण मला काय वाटतं फार झालं काय करणार अजून गोव्यात. रात्री फक्त करणार अजून गोव्यात. रात्री फक्त झोपायसाठी आता थांबायचं. कारण क्रमांक 3 आहे. गोव्यात एक एक्सपिरियन्स आहे. गोव्यात करण्यासारखे किती गोष्टी गोव्यात करण्यासाठी काय आहे? आणि मला आता कसं एक्साइटमेंट असे वाटत नाही का समोर बघितलं कशी केलेली आहे. रोज अतिथीला जातोय ते चालतंय. समुद्र तर त्यांच्या गॅलरीतून दिसतो त्यांना. तर आता अजून काय सांगणार. ठीक मजा आली, सगळ्यांनी मजा घेतली असावी अशी मी मला मजा आली तर तुम्ही बघा. आणि ठीक आहे म्हणजे काय काय गोष्टी चटके नाही, बसले समजू शकतो. अशा प्रकारे आता संध्याकाळी 4 वाजले. परतीच्या प्रवासाला राहिलेल्या अर्धा आपण निघू. निघायचा प्रयत्न करू आम्ही आणि पवार साहेब भावनिक झालेत. ते काय सोडणार नाही. तर लवकर घ्या त्यांचा एक आपण घ्या. आपण त्यांना शुभ संध्या म्हणून संध्याकाळ एकांतात कशी काढायची त्यांना माहिती आहे. शुभेच्छा आमच्यातर्फे. नाही म्हणजे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ते करतात असे बघत असतात काय असतात पण ते स्मॉल आहे म्हणजे इट्स कम्प्लिटली फाईन. काय बघत असतात हेही सांगायचं. असं रोहित शर्मा सारखं अहो सर प्रश्न विचारले पाहिजे तुम्ही. नाही आता हा प्रश्न नाही सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न हा म्हणजे प्रश्न विचारला. न विचारता पोरांचे निर्णय होतात कसे. सगळे म्हणतात आमचा तर निर्णय असतो आणि ती पोरं कुठली ह्या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळालं पाहिजे. हा किती पुढच्या ट्रिप मध्ये मिळू शकेल. आता मला असं वाटतं की हे सगळ्यांना पुढच्या वेळेला कसं असतं? आता जी पोरांनी निर्णय घेतला बुकिंगचा, पोरामध्ये बुकिंगचा आम्हाला कंटिन्यू नाही आत्ताची मजा आम्ही कुठल्या पोरांबरोबर घेतली ती तरी कळू द्या. म्हणजे जसं आता मला गोव्याचं माहिती होतं तसंच मला मलाही गोव्याचं माहित नव्हतं. गोव्याला जायचं तुम्ही मला सांगितलेलं नाही मग गोव्यातून इकडे तसं नाही. यायचं. गोव्यात सांगितलं नव्हतं पण आधीच सांगितलेलं बंटीनं आणि आशिषनं 1 महिना आधी की तू डोंट प्लॅन एनिथिंग. नव्हतंच केलं. मग त्या प्रकारात गोवा इन्क्लूड झालं. राज्यच वेगळं इन्क्लूड झाल्यावर कसं हो डेफिनेशन्स क्लिअर करू ना. आणि आता सर्वात आता- महत्त्वाचं बोलतो. स्वप्नील पवार घेऊ आपण. पवार साहेब तुमचं मत काय सांगा थोडक्यात. प्रश्न वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करावं थोडं कमी होतं. आम्ही सर टाइमपास करायला होतो त्यामुळे वेळ आहेच. सर. असं म्हणावं लागतं. जरी टाइमपास करायला तरी म्हणजे ती पद्धत असते. फॉर्मल नकोच इनफॉर्मल आम्हाला वेळेची कमी असताना तुम्ही आमचा वेळ घालवला. बरं ते घालवला तर तू चांगल्या पद्धतीने घालून अर्धवटच. अर्धवट.
तो पूर्णपणे चांगल्या पद्धतीने जर घालवता आला सार्थकी लागला प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा पूर्ण राहिल्या राहिल्या सर्वांच्याच राहिल्या त्याच्यासाठी परत एकदा गोव्याला जायला लागतं. हो सर्वांचेच राहिले इच्छा पूर्ण त्याची स्वतःची पण इच्छा पूर्ण अशी राहिली की 3 दिवसापैकी 2च दिवस त्याला इकडे राहायला मिळाला. राजाभाऊ राहिले. राजाभाऊ आहे. राजाभाऊ राहील तू एकदा सेपरेट येऊन जा रे आता कसं राहायचं नाही तर काय तर माझं मत असं आहे तुम्ही वर्किंग डेला या सकाळी 11 पर्यंत मी फ्री असतो संध्याकाळी 5 एक वाजता फ्री होतो 11 ते 5 तुम्ही ऑफिस करू शकतो वर्क फ्रॉम ऑफिशियल आपल्याला मीटिंग जर नसेल कोणती तर साईडच्या नावाखाली आपण दिवसभर कुठेही घेऊ शकतो. कोल्हापूरमध्ये गोव्याचा अनुभव देऊ शकतो. बरं आता महत्वाचा मुद्दा सर ट्रिप कशी काय वाटली सगळे एकूण तुम्ही थोडक्यात सांगा तुम्ही. अतिशय छान वाटली लोकांनी वेळोवेळी ट्रिपचं जे बदल झाला त्याबद्दल अनुकूलता दाखवली त्याबद्दल लोकांचं आभार मानायला थोडे कमी अभिनंदन करतात. कमी टाइम मध्ये जास्त जे कळलं ते चांगलं आहे. मला आता इथं अधोरेखित की सरांनी कुठली गोष्ट कितीपर्यंत वर्थ होऊ शकते ह्याची चौकट थोडीशी वाढवावी. बदलावी वाढवून चालणार नाही ती किती वाढवू शकते बदलून टाकावं लागेल. अपडेट राहिला. असा विषय आहे की सरांचा बँक बॅलन्स भरपूर आहे सर इतर गोष्टीवर आजपर्यंत कुठेही खर्च केलेला नाही सरांनी सगळं सेविंग व्यवस्थित आहे तर आमचं असं मत आहे सरांनी प्रत्येक ठिकाणी एक मोठा फुल स्ट्रेच एन्जॉय करावा स्ट्रेच पूर्ण फुल एक बंधनं सोडून होय. मॅक्सिमम सगळी बंधनं सोडून वेळेचं शरीराचं पैशाचं मनाचं सगळे बंधनं सोडून पोरांचं भाग्याची गोष्ट अशी त्यांच्याकडे पैसे भरपूर भाग्याची गोष्ट अशी त्यांचे शरीरही चांगलं आहे भाग्याची गोष्ट अशी त्यांनी आता सांगितली की मला वेळच वेळ असतो मी टाइमपासला जातो मग अशा सगळ्या गोष्टी असल्या सरांनी जगामध्ये 196 देश आहेत सर त्यांनी केलं पाहिजे नाही ते माझं म्हणणं स्टेट बाउंड्रीज वाढवा दोन्ही देश ते नंतर बघू आपण नाही कधी केलं पाहिजे ना सरांनी 2 बाउंड्री पहिल्या वाढवायची गरज आहे एक मनाची आणि दुसरी पोटाची. कसं आहे सर तुम्ही पुढच्या जन्मात जरी कुठल्या मोठ्या राजकारणाला जरी गेला तर ती त्यावेळेस इनिंग आहे ना आणि त्याच्या इनिंग मध्ये तुम्ही इथून तिकडे पोचताय ह्याचा आनंद वेगळा आहे. राजाभाऊ त्यामुळे तुम्ही यू आर कॅपेबल यू हॅव टू डू इट. पोटेन्शियलची गरज नाही तुम्ही पोटेन्शियल यूज करत शब्द चुकीचा आहे पोटेन्शियल आणि पोटेन्शियल आमची भविष्यवाणी अशी ती समोर ती करणार आहे त्यामुळे तुम्ही पण करा तुम्ही बी करून घ्या होय. उगा समोरला त्रास नको व्हायला. समोरला उलट बेनिफिट मिळणार नाही त्यांनी करणार नाही तर जास्त करायला डबल. बाकीच्यांबद्दल काय बाकीच्यांबद्दल ते ऑलरेडी ऍग्री सरांनी कधीही संकोच करता कधीही काही लागलं तरी आम्हाला मागावं परंतु सरांनी सगळ्याकडे फुल एक्सटेंट मध्ये सगळं करावं सरांकडे पैसा खूप आहे पण सर ते करू इच्छित नाही या स्वभाव सरांनी बदलावा या ट्रिपच्या माध्यमातून मी हे सांगू शकतो. जिथं बोलतो तिथं आनंद पूर्णपणे घेतला पाहिजे मनाला अर्धवट त्या ठिकाणी विचार करण्यात मजा नाही टॉस उडवतानाच विचार केला पाहिजे की आता रन किती करावं लागणार एकदा पुढच्या बॅटिंग केली ती रन करण्याच आहे तुम्ही मॅच सोडून टॉस घेतलं नाही टॉस उडवल्यावर 50ची मॅच 20 ओव्हरची करायची का असं नाही चालणार असं नाही करणार. पण क्लॅरिटी असं हवी ना. पण माझं काय म्हणते आपण चाललोय कुठे त्याची क्लॅरिटी पाहिजे. प्रॉपर एक्सप्लेनेशन क्लिअरिटी अग्रीमेंट आहे ती काय आहे ट्रिप त्याला मी आधीच सांगितलं अशा ट्रिप केल्यानंतर रिअल एन्जॉय करतो ती प्लॅन ट्रिपला मजा काय ती आधीच सांगितलं म्हणतीनं तुला आशिषने तुला क्लिअरिटी ठेवू नको फक्त तुला टाइम स्लॉट दिलाय मग मी असं तर नाही केलं ना की सोमवारी सुट्टी घ्या मंगळ तसं करायला लावलं असतं तर ऍक्च्युली तसं केलं पाहिजे पण आता मी जाऊ दे म्हणतो
तर असं आहे, पुण्यातले नामांकित बिल्डर सुद्धा क्लिअरिटी करत नाही वेबसाईट घेतल्यावर. म्हणजे आपल्याला अजून plan करतो ना, इकडे जाऊ, आणि तिकडे जाऊ. सर्वसामान्य मुली बाबूंची काय बापरे. तर एकंदरीत छान झालं सगळं. तर सर आता ही जी काय आम्ही बोललो त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोलावे आणि सांगता करावी. सांगता करावे. सांगताना आपण काय मोठं नाही, सांगताना हेच आहेत मोठे. नाही नाही, एवढे पैसे वाचून आपण काय करणार आहोत कसं आहे, नेहमी प्रत्येकालाच गैरसमज असतो. पैसे आपले साधेच आहेत, त्यामुळे योग्य मार्गाने वापरायचे. त्याच्यापेक्षा हे टाइम तुम्ही समजता. चांगला गेला हे पाहिजे. तुम्ही समजता. सर हे तुम्ही समजता. तुम्हाला परवाही उदाहरण मी दिलेलं आहे. 100 एकर बागायत मालक कदाचित तो वर्षाला 10 कोटी, आपल्याला माहित नाही पण एक टेंटेटिव्ह अंदाज, तो 10 कोटी कमवत असेल. आपण कोट्यावधी रुपये सुद्धा कमवत नाही, तरी त्यांच्यापेक्षा आपण चांगलं जगतो. मग तुम्ही निश्चितच त्यांच्यापेक्षा चांगलं जगू शकताय. नाही, आपण मग तुम्ही ठरवताय कसं की हे पैसे कमी आहेत, ही कुठल्या तुम्ही चौकट आणली? माझं काय म्हणणं आहे, चांगलं आपण काय उद्या कट नाही तुम्ही पैशाची definition करायचं. काय? आले ते एन्जॉय करा. आपण कुठं तिथले बायांना पैसे उधाळे. बीप वाजवा. बीप पण आता वेळेची सर मी वेळ म्हणत नाही तुम्हाला की 10 रुपयाची पैसे मिळतात. पण तुम्ही हे ठरवत आहे कसं की आपल्याकडे लिमिटेड पैसा आहे, कुठल्या देशाची ते तरी सांगा. तर तसं काय ठरवलं नाहीये. हा माझं तुम्ही सुधारावं. सुधारावं. चौकट बदल. चौकट बदलतो ह्याच्यावर कन्क्लुजन वरती आपण हा विषय स्टॉप करू. जास्त नवीन ब्रांच हा थ्रेड आपण कधी हा जो चौकटीचा थ्रेड आहे आपण नंतर डिस्कस करू डिटेलमध्ये सरांना. व्हिडिओ एक्सटेंडर चालू. हा थ्रेड आपण नंतर डिस्कस करू सरांना त्यांना सीसीट ठेवून. आता सरांसाठी काय? सगळ्यांसाठी टाळ्या.